नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 ची ही अपडेट असणार आहे आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। मंत्री परिषदने 15,000 प्लस जागांवर भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि हा जो 15,000 प्लस जी जागा आहे त्यांना मान्यता सुद्धा मंत्री परिषद यांनी दिलेली आहे। यामध्ये वयात वाढ मिळाली या नाही यावर आपण चर्चा करूया। भरती प्रक्रिया सुरू झाली, तयारीला लागा विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तुमच्याजवळ टाइम आता खूप कमी आहे। तुम्हाला ही भरती कधी निघणार आहे व जागा किती आहेत हे सुद्धा, वेगवेगळ्या पोस्टसाठी किती जागा आहेत हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याची जे पत्र जे आलेलं आहे मंत्री परिषदाकडून ते आपण इथे बघूया। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मंत्रिमंडळाचा जो निर्णय आहे तो मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 ला आलेला आहे। महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 भरती लेखी परीक्षेसाठी OMR प्रणालीचा वापर। यामध्ये बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय काय लिहिलेलं आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदे भरण्यात येणार आहेत। त्याकरिता आज सन 2024-25 च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस मान्यता। या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यामध्ये आनंदाची बातमी म्हणजे अशी आहे, ज्या विद्यार्थ्यांची वय गेलेली होती त्यांना सुद्धा एक चान्स यांनी दिलेला आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता 2022-23 मध्ये पदांची विहित वयोमर्यादा ओलांडले होते त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे। इथे सुद्धा शासनाने सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर यामध्ये बघा, राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे असं शासनाचं म्हणणं आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की यामध्ये किती पोस्ट आहे, किती पोस्ट भरणार आहे, कोणत्या पदांसाठी भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या। पोलीस शिपाईसाठी जे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते 12,399 पदे असणार आहे। त्याचबरोबर पोलीस शिपाई चालकसाठी 234, बॅट्समॅनसाठी 25, त्याचबरोबर सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 2,393 पदे भरणार आहेत। आणि त्याचबरोबर कारागृह शिपाईसाठी जे आहेत ते 580 पदे असे भरणार आहे। आणि टोटल जे पदे आहे विद्यार्थी मित्रांनो ते 15,631 पदे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता 2024-25 ची भरती जी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचबरोबर यामध्ये बघू शकता तुमचा पेपरचा पॅटर्न काय राहील। पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत, म्हणजे ग्रुप C मध्ये येतात। त्याचबरोबर इथे पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते, त्यासाठी OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल। भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची परीक्षा, शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबवण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांना देण्यासही मान्यता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुम्हाला ही भरती लवकरात लवकर पाहायला भेटणार आहे। जसं मंत्रिमंडळाने पहिले शासनाने ठेवले होते की तुम्हाला ही भरती सप्टेंबर महिन्यात पाहायला भेटणार आहे। आणि आता हे फायनल जे झालेली पदे आहे विद्यार्थी मित्रांनो ते 15,631 पदे जे आहे ते फायनल झालेले आहे। ही भरती तुम्हाला पुढच्या महिन्यात नक्की पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तुमची तयारी चांगली ठेवा, तुमचं ग्राउंड सुद्धा आणि तुमचा जे अभ्यास आहे ते सुद्धा चांगलं बनवून ठेवा विद्यार्थी मित्रांनो। जसं पावसाळ्याचं जो आहे यांनी सांगितलं सप्टेंबरमध्ये फॉर्म निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्हाला लवकरात लवकर याची जॉईनिंग सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो। पोलीस रिलेटेड कोणतेही डिटेल आली, कोणतेही काही न्यूज आली तर तुम्हाला आपल्या
चॅनलच्या माध्यमातून भेटणार विद्यार्थी मित्रांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत. थँक्यू.